मित्रांनो आता आम्ही आज पार्टीला चाललोय, मस्तपैकी अशी पार्टी करणार आहे. तर आजची खरी पार्टी बघण्यासारखी आहे. तर 100% मित्रांनो सगळ्यांनी पार्टी बघा. पार्टी आम्ही कशी करतोय, काय करतोय. आता आम्ही पार्टीला डोंगरावरती चाललोय, तर तुम्हाला दाखवतो पुढचा व्ह्यू कसा आहे कसा नाही ती. ठीक आहे. तर मित्रांनो तेवढ्यात लगेच पाऊस आला, मोठा लट पाऊस आला आणि त्यानंतर ना आम्ही लगेच बोळवण कॉलेजपाशी लगेच थांबलो. आम्ही शेडमध्ये एका थांबलेलो आहे, कारण पाऊस खूप मोठा आला होता. तर शुभम पारस मी होतो. तर आता आम्ही तेवढ्यात लोकेशन चेंज केल्यामुळे आता दुसऱ्या लोकेशनवर चाललो होतं. तर आम्ही चाललोय आता. तर दाखवतो तुम्हाला लोकेशन कसं आहे कसं आहे. कारण आम्ही गेल्या वेळेस पण मागल्या वेळेस पण आम्ही मस्तपैकी अशी पार्टी केली होती. सक्सेसफुल आमची पार्टी झाली होती. तर आम्हाला दाखवतो त्यात. आता मित्रांनो पुढं श्रीनाथ आणि सूरज मस्तपैकी स्कूटीवरती पाण्याचं कॅन्ड आणि काय स्कूटीमध्ये सामान आम्ही ठेवलं या आम्हाला लागणार. तर तुम्हाला दाखवतो बघा कशी लागतात हळूहळू मस्तपैकी. दाखव रे त्यांना. हा भाई श्रीनाथ आहे. तर मित्रांनो आता आम्ही लोकेशनला आलोय. तर तुम्हाला लोकेशन दाखवतो फक्त एकच मिनिट फक्त. बघा हे समोरचं लोकेशन आहे आपलं. नाही नाही ते होतंय बरोबर. हेवी ड्रायव्हर सांडू नको भावडे आम्हाला एवढं. मित्रांनो आता आम्ही लोकेशन आहे आमचं. का म्हणजे जर वेळेस आम्ही इथं पार्टी करत असतोय तर तुम्हाला लोकेशन दाखवतो. बघा हे आमचं पार्टीचं लोकेशन आहे. मस्तपैकी असं ठिकाण आहे. का तर पावसाचं टेन्शन नाही काय नाही. आता आम्ही सगळेजण आलोय. ए गाडी घ्यात गाडी घ्यात असं तिथं यार घे ती जार आहे असं ठेव की गाडी ती तिथं. बघा हे लोकेशन आहे मस्तपैकी. हे बघा सगळं पटांगण आहे. मित्रांनो बघा मित्र आलाय बघा लेट पण थेट. ओके मध्ये ओके ओके आलाय बघा. विश्वराज आलाय. असू दे येऊ दे. विश्वराज तुकाराम आलाय. इकडे श्रीनाथ बघा. आता आमचं नियोजन ओके मध्येच आहे बघा. बघा विश्वराज कधी नाही ती भाऊ आमच्या ग्रुप मध्ये आलाय. कधी म्हणजे अजून संपर्क एवढा आला नाही पण आता आलाय बघा. आणि हा येताना पुस्तक घेऊन आलाय का तर अभ्यासासाठी.
मस्तपैकी आता आपण शिजाय टाकलंय. इकडे सुक्का आहे आणि इकडे बिर्याणी आहे. तर अतिशय सुंदर असं चालू आहे नियोजन. आता इकडे सुक्क तर झालेलंच आहे, तर इकडं बिर्याणी पण थोड्याच वेळात होती. जाळ फक्त थोडासा कमी पडतोय, बाकी काय नाही. बिर्याणीला जरा मागे इकडून बाहेर निघाले. भावांनो शेवट फक्त आता जेवण झाल्यानंतर आपण मित्रांना पोरांना विचारूया जेवण काय क्वालिटी झालंय काय नाही. तर आपण मी केलेलं आहे माझ्या रेसिपीनुसार मी जेवण केलेलं आहे. का तर गेल्या वेळेस बी अशीच इथंच आम्ही पार्टी केली होती, बिर्याणी केली होती, अतिशय सुंदर अशी पार्टी झाली होती. तर आपण बघूया. तर आता पोरं लय म्हणजे आतुरता लागली की कवा पटकन होतंय आणि कवा मी आता जेवाय बसतोय असं सगळ्यांना वाटायला लागले. का तर हा दिवस आहे का नाही, खरंच खूप दिवसातून असा दिवस आला आहे. तर आपण हे आता आमचं 2 मिनिट थांबा. आता आमचं फार्मसी पण आता संपणार आहे, आता म्हणजे थोडे दिवस राहिलेत फार्मसीचे आमचे. तर आता एवढेच आम्हाला दिवस आहेत एन्जॉय करण्यासाठी, तर आम्ही ते एन्जॉय करतोय. म्हणजे एन्जॉय म्हणजे बाकी अदर दुसरं काय आम्ही करत नाही, म्हणजे सगळे बिगर व्यसनी तिथं असं काय नाही. पण एवढंच म्हणजे आता आम्ही फक्त जेवणाचं फक्त नियोजन केलेलं आहे, बाकी कोण आम्ही असं नाही. तर आम्ही प्रोफेशनल एक मुलं आहोत आणि चांगल्या घरची मुलं असल्यामुळं आम्ही असं काही भानगडीत पडलेलं नाही, कोण पडत नाही. तर बघू शुभम आलाय मंगळूरवरनं, तुकाराम आलाय, विश्वराज आहे, पारस आहे, सूरज पवार आहे, मी आहे आणि स्वतः श्रीनाथ पाटील आटपाडी तालुक्याचे पंच आहेत ते. कॅमेरामॅन श्रीनाथ पाटील. जास्त काय बोलायचं नाही का तर मग कसं झालंय. तर इकडे बघा श्रीनाथ दाखव इकडं. नाद करते काय ही रेसिपी कोणाची आहे बाई, नाद करायचं नाही. इकडे दाखव ग्रेव्ही भावांनो सगळं व्यवस्थित झालेलं आहे. कारण टॉपचा म्हणजे कसं जर मसाला जर सगळा व्यवस्थित चांगला असेल, मसाला घरगुती मसाला जर असेल तर जेवण म्हणजे असं सुख तर असंच होणार असा. तर मी फक्त शिजलंय का नाही फक्त बघायचं. भावा बाजूला काढून ठेव, अतिशय सुंदर असं झालंय. ओके गौरव. जाळ काढ माग थोडं शिजू दे फक्त. भात शिजलेला आहे मित्र हो. तर व्हेजिटेरियनचा जो गडी होता आमचा तो गेलाय पनीर आणायला. तोपर्यंत आरावरती असं गरम राहावं म्हणून थोड्या वेळ ठेवलाय भात. पलीकडं आपण बघू शकताय इकडं सुक्क शिजून तयार झालेलं आहे. सुक्क त्यांनी येईपर्यंत ही पोरं कोथमीर आणि कांदा चिरून घ्यायला लागले. हे बघा तुला माहिती आहे रे शिरण्यात बीप काय कांदा चिरतोय पण चिरण्याची पद्धत जरा चुकीची आहे. मगाशी अंगठ्याला हाणून घेतले तरी बी अजून हातातच चिरते. काय बघा पोरगी बघा कसं टक लावून बघत बसते. ह्याला कांदा लय आवडते बघा, कांदा बघत बसते. गौरव आमचा लिंबू चिरतो बघा. आरामचं घरातले आहे अरे काम किंवा एवढं नाही पुरत तू कांदा आणि मी नाही पुरत खरंच नाही. आता रील्स बघून थोडा नाद लागलाय मला पण, त्यामुळे मी सिनेमॅटिक शॉट घ्यायचा प्रयत्न करतो बघा. आता ही बघा थांबा काय लागा शॉट घेतो तुम्ही अशा फाक्या कसं टाकलं बघून टाकलं कसं कांदा बघा. असू दे टमाटो तू स्थिर नकोस ऐक हाता लागत. कसं आहे मित्रांनो नियोजन नाद करते काय हा कोण ऐकत नाही. बॅटरीचं टॉर्च लावून अंधारामध्ये कार्यक्रम चालू आहे. इथं श्रीनाथ बघा नुसतं बोट चाटून मस्तपैकी कार्यक्रम करतोय बघा इकडं. आणि इकडे तुकाराम बघा मोबाईल मधनं दिसणार तरी सुद्धा बॅटरी खाली पाक लावून
कार्यक्रम चालू आहे इकडं. हा विश्वराज आहे. विश्वराजनं म्हणजे चिकन नॉनव्हेज काय चालत नाही. विश्वराजनं व्हेज त्यानं आणलंय आपलं शेवभाजी आणलेली आहे. हे बघा इकडं बघा सूरज चाटून पुसून पातीला हाणायला लागलाय बघा. सुट्टी द्याय नाही बघा सूरज आता. पारच बघा का कसं हाड कामतोय. हो का कसं खातोय. सगळी पार्टी झालेली आहे. सगळी मस्तपैकी जेवण आणि आपण सगळ्यांना प्रत्येकाला विचारूया मित्रांना की जेवण कसं लागतं कसं नाही ते. कारण पार्टी अतिशय सुंदर अशी झाली होती. सूरज जेवण एक नंबर झालं आणि लोकेशन बी एक नंबर गावले आम्हाला. म्हणजे आम्हाला परत कधी पार्टी करायची म्हणलं तर आम्हाला लोकेशन एक नंबर गावलेला आहे. विश्वराजचा विषय काय झाला. विश्वराज चिकन म्हणजे खात नाही. नॉनव्हेज खात नाही. फक्त अंडी खातो. फक्त अंडी खातो. विषय नाही. पण तरी त्यानं आमच्यासाठी आला व्हेज मागवलं होतं. शेवभाजी मागवलेली तर ते मित्रांमध्ये सामील झाला. विश्वराज थँक्यू. बघून चौकत आहे. रोहन बनवलेलं चिकन एक नंबर झालं. फक्त बघून चौकली बघा नेक्स्ट टाइम पारसला नेक्स्ट टाइम विश्वराजसाठी फक्त आपण अंडा करी करणार आहे. नेक्स्ट टाइम आपण विश्वराजसाठी खरंच डोंगरावरती आपण ही काय म्हणतात पुलाव राईस पुलाव व्हेज पुलाव व्हेज पुलाव लोकेशन असणार आहे आमचं डोंगरावर. कारण आमचं घर आज नियोजन होतं डोंगरावर जायचं. पण काय करत असतो पाऊस आल्यामुळं तो कॅन्सल झाला. म्हणजे ते लोकेशन काय आमचं कॅन्सल झालं आणि आम्ही दुसऱ्या लोकेशनवरती आलो. अतिशय सुंदर असं नियोजन झालेलं आहे. पाऊस नाही काय नाही सगळं व्यवस्थित झालं. मित्रांनो ब्लॉग बनवण्याचं एकच कारण आहे की आम्ही जी एकत्रपणे आलेलो आहे. सगळेजण एकत्र आलेलो आहे. काही दिवसानं एवढंच होणार आहे की आम्ही सगळेजण एकत्र नसणार आहे. तेच कारण आहे ब्लॉग बनवण्याचं. आणि आपलं जे चॅनल आहे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढल्या अजून आपलं काय पुढं अजून ब्लॉग नवीन वेगवेगळे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. तर तुम्ही घंटे दाबाय विसरू नका. आणि कॅमेरामॅन चालतंय. येतो मित्रांनो. नमस्कार मित्रांनो.